ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आज मी तुम्हाला एका अशा रहस्याची कथा सांगणार आहे जी ऐकताच तुमच्या मनातील सर्व शंकांचे मळभ दूर होतील आणि साक्षात श्री विष्णूंच्या चरणी तुमची भक्ती जडेल. ही कथा केवळ माहिती नाही, तर हे एक अमृत आहे. जे भाविक श्रद्धेने ही कथामृत प्राशन करतील त्यांच्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि क्लेश यांचा नाश होऊन तिथे अक्षय सुखाचा वास होईल. ही कथा आहे त्या परमपवित्र तुळशीची, जिच्याशिवाय विष्णूचा नैवेद्य पूर्ण होत नाही आणि जिच्या अस्तित्वाने अंगणच नव्हे तर संपूर्ण आयुष्य सुवासिक होते. पण याच तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी का अर्पण करू नये, यामागे एक अत्यंत गूढ, हृदयस्पर्शी आणि आध्यात्मिक इतिहास दडलेला आहे. श्रोते हो, त्या दिव्य काळाची कल्पना करा जेव्हा पृथ्वीवर धर्माचे राज्य होते आणि देव दानवांच्या लीला मानवाच्या डोळ्यासमोर घडत होत्या. वैकुंठ लोकामध्ये साक्षात लक्ष्मीपती नारायण शेषशय्येवर विराजमान होते. त्यांच्या चरणांशी बसून माता महालक्ष्मी जगाच्या कल्याणाचा विचार करत होती. त्याच वेळी पृथ्वी तलावर एक परमसाध्वी, परमवैष्णवी देवी वृंदा वास्तव्यास होती. ही वृंदा म्हणजेच आपली लाडकी तुळस. वृंदेचे श्रीहरीवर असलेले प्रेम हे केवळ भक्ती नव्हते, तर ते एका जीवाचे शिवाशी असलेले अद्वैत नाते होते. तिने आपले संपूर्ण अस्तित्व विष्णूच्या चरणी अर्पण केले होते. तिचे तपसामर्थ्य इतके प्रबळ होते की तिच्या पुण्याईने सृष्टीतील नियम डळमळीत होत असत. एकादशीचा तो पावन दिवस उजाडला. श्रोते हो, एकादशी हा दिवस म्हणजे साक्षात विष्णूचा प्राण, विष्णूचे हृदय. या दिवशी चराचर सृष्टी विष्णुमय झालेली असते. माता तुळस, जी विष्णूची अत्यंत लाडकी आणि विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते, तिने ठरवले की आजच्या या महाव्रताच्या दिवशी आपण आपल्या स्वामींसाठी, आपल्या आराध्यासाठी काहीतरी विशेष करावे. तिने मनाशी निश्चय केला की या दिवशी मी अन्नाचा किंवा जलाचा त्याग करून निर्जला उपवास करीन आणि रात्रंदिवस केवळ श्रीहरीच्या नामात मग्न राहीन. तिची ही भक्ती साधीसुधी नव्हती. तिने आपल्या अंतर्मनात विष्णूची मूर्ती स्थापन केली आणि ती ध्यानाला बसली. तिच्या सभोवतालचा वारा थांबला, पक्ष्यांचा चिवडीवाट शांत झाला आणि संपूर्ण निसर्ग तिच्या या तपाकडे आदराने पाहू लागला. श्रोते हो, विचार करा, जी देवी स्वतः भगवान विष्णूंच्या शिरावर विराजमान होते, ती जेव्हा उपवास करते तेव्हा तिचे कष्ट किती थोर असतील. एकादशीच्या दिवशी तुळस माता अन्नाचा एक कणही ग्रहण करत नाही आणि पाण्याचा एक थेंबही पित नाही. ती केवळ हरिनामाच्या रसात नाहून निघालेली असते. तिच्या कोमल पानांमध्ये, तिच्या मंजऱ्यांमध्ये आणि तिच्या मुळांमध्ये केवळ विष्णूच्या स्मरणाचे कंपन घुमत असते. ती निर्जला व्रत करत असताना तिची शक्ती अंतर्मुख झालेली असते. जर आपण अशा वेळी तिला पाणी घातले तर तिच्या त्या महान व्रतामध्ये व्यत्यय येतो. जसे एखादा योगी समाधीत असताना त्याला कुणी हलवले तर त्याची एकाग्रता भंग पावते, तसेच पाणी घातल्याने तुळशीच्या ध्यानाचा भंग होतो, असे आपल्या पूर्वजांनी आणि ऋषीमुनींनी पाहून ठेवले आहे. पण श्रोते हो, यामागे अजून एक विलक्षण कथा आहे. एकदा काय झाले, नारद मुनी त्रिभुवनात संचार करत असताना वैकुंठात पोहोचले. त्यांनी पाहिले की विष्णू प्रसन्न मुद्रेत आहेत, पण त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आहे. नारदांनी विचारले, नारायण नारायण. देवा, आज पृथ्वीवर एकादशीचं व्रत सुरू आहे, पण तुमचे लक्ष मात्र त्या छोट्याशा तुळशीच्या रोपाकडे का आहे? तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले, नारदा, तुला माहीत नाही, आज माझी प्रिया वृंदा माझ्यासाठी तपाचा हिमालय उभा करत आहे.
तिने आज पाणीही वर्ज्य केले आहे. जो भक्त आज तिला पाणी घालून तिची समाधी भंग करेल, तो नकळतपणे तिच्या व्रतात अडथळा निर्माण करेल. म्हणूनच मला ते भक्त आवडतात, जे माझ्या प्रियेच्या व्रताचा सन्मान करतात. श्रोतेहो, किती हे अगाध प्रेम! भक्त आणि भगवंताच्या मध्ये जेव्हा तिसरा येतो, तेव्हा तो अडथळा ठरतो. पाणी हे जीवन आहे, पण जेव्हा भक्ती हीच जीवन बनते, तेव्हा पाण्याची गरज उरत नाही. तुळस माता एकादशीला विष्णूच्या विरहात आणि त्याच्या मिलनाच्या ओढीत इतकी व्याकुळ झालेली असते की तिला बाह्य जगाचे भान नसते. तिच्या या अवस्थेला योगनिद्रा किंवा भक्ती समाधी असेही म्हणता येईल. जेव्हा आपण अनावधानाने तिला पाणी घालतो, तेव्हा तिचे ते सूक्ष्म शरीर आध्यात्मिक ऊर्जेतून पुन्हा भौतिक जगात ओढले जाते. यामुळे तिच्या साधनेत बाधा येते. त्या काळची एक आठवण सांगतो. एक गरीब ब्राह्मण होता. तो अत्यंत श्रद्धाळू होता, पण शास्त्रांच्या सूक्ष्म नियमांचे त्याला पूर्ण ज्ञान नव्हते. एकादशीच्या दिवशी त्याने मोठ्या प्रेमाने तुळशीला भरपूर पाणी घातले. त्याला वाटले की उन्हाळा आहे, माझी माऊली तहानलेली असेल. पण त्या रात्री त्याला स्वप्नात साक्षात विष्णूंचे दर्शन झाले. विष्णू म्हणाले, वत्सा, तुझे प्रेम मला पावले, पण तू आज माझ्या प्रियेच्या व्रताची दीक्षा मोडलीस. आज ती माझ्या नामात दंग होती. तू तिला पाण्याचा स्पर्श करून पुन्हा पृथ्वीच्या ओढीत आणलेस. ब्राह्मणाला आपली चूक उमजली. तो रडू लागला. त्याने माफी मागितली. तेव्हा भगवंताने त्याला सांगितले की एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे म्हणजे तिच्या तपस्येचा अपमान करण्यासारखे आहे. श्रोतेहो, निसर्गाचा नियम बघा. तुळस ही केवळ वनस्पती नाही, ती एक जिवंत शक्ती आहे. शास्त्र सांगते की एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये साक्षात विष्णूचा अंश अधिक प्रबळ होतो. जसे आपण एकादशीला धान्य खात नाही, कारण त्या दिवशी अन्नात पाप पुरुष वास करतो, तसेच एकादशीला तुळशीला पाणी न घालण्यामागे तिचे पावित्र्य राखण्याचा हेतू असतो. ती स्वतः या दिवशी उपवास करत असल्यामुळे तिला पाण्याचा नैवेद्य दाखवणे हे तिच्या नियमांच्या विरुद्ध आहे. विचार करा, जर तुमच्या घरी एखादा पाहुणा उपवासाला आला आणि तुम्ही त्याला सक्तीने जेवण वाढले, तर त्याला आनंद होईल का? नक्कीच नाही. उलट त्याला त्रास होईल. तसेच आपली तुळस माऊली विष्णूच्या प्रेमाचा उपवास करत असताना आपण तिला पाणी देऊन तिच्या निश्चयाला धक्का लावू नये. श्रोतेहो, ही कथा पुढे अधिक रंजक आणि गहन होत जाते. जेव्हा वृंदादेवीने हे व्रत पूर्ण केले, तेव्हा तिला कोणते वरदान मिळाले आणि विष्णूंनी तिला आपल्या शिरावर स्थान का दिले, यामागे देखील एक मोठी कथा आहे. एकदा जालंधर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवांना वृंदेच्या पातिव्रत्याचा आधार घ्यावा लागला होता. त्या घटनेनंतर जेव्हा वृंदेने आत्मदहन केले, तेव्हा तिच्या राखेपासून तुळस उत्पन्न झाली. भगवंताने तिला शब्द दिला होता की तू युगायुगांत माझी लाडकी राशील. जो तुझा आदर करेल, तो माझा आदर करेल. म्हणूनच एकादशीच्या दिवशी तिच्या विश्रांतीचा आणि तिच्या एकाग्रतेचा काळ असतो. या काळात तिला पाणी न घालणे हीच तिची खरी सेवा आहे. ज्या घरात एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातले जात नाही आणि केवळ तिची लांबून प्रार्थना केली जाते, त्या घरात कधीही अकाली मृत्यू येत नाही, असे पुराणे सांगतात. ती माऊली प्रसन्न झाली की साक्षात लक्ष्मी प्रसन्न होते, कारण जिथे विष्णूची प्रिया राहते तिथे लक्ष्मीला राहावेच लागते. श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे, पण त्या शास्त्राच्या मागे त्याहून मोठी भावभक्ती आहे. आपण केवळ नियमांचे पालन करत नाही, तर आपण एका नात्याला जपतो.
तुळस ही आपली माता आहे आणि आईच्या व्रतात मुलाने मदत करावी, अडथळा नाही. श्रोतेहो, ब्राह्मणाला जेव्हा आपली चूक उमजली तेव्हा त्याने पश्चात्तापाने आपले मस्तक धरणीला टेकवले. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्याने विष्णूंकडे या गूढ रहस्याचा उलगडा करण्याची विनंती केली. तेव्हा वैकुंठपती भगवान श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाला उद्देशून म्हणाले, वत्सा, ऐक. हा केवळ पाण्याचा किंवा झाडाचा विषय नाही. हा विषय आहे एका निस्सीम समर्पणाचा. एकादशीच्या दिवशी जेव्हा तुळस माता उपवास करते तेव्हा तिच्या देहातील प्रत्येक पेशी, तिचे प्रत्येक पान हे हरिस्मरण करत असते. त्या दिवशी ती आपल्या पार्थिव अस्तित्वाचा विसर पडू देऊन केवळ आध्यात्मिक देहात वावरत असते. जो भक्त या दिवशी तिला पाण्याचा स्पर्श टाळतो तो खरं तर तिच्या त्या महान ध्यानाला मान देतो. तिला या दिवशी जलाची तहान नसते, तर तिला केवळ माझ्या दर्शनाची भूक असते. श्रोतेहो, कथेचा हा भाग अत्यंत गहन आहे. एकदा काय झाले, प्रत्यक्ष यमराज आपल्या दूतांना घेऊन निघाले होते. वाटेत त्यांना एका अशा घराचे दर्शन झाले जिथे कमालीचे दारिद्र्य होते. पण त्या घराच्या अंगणात एक तुळशीचे रोप टोलत होते. योगायोगाने तो दिवस एकादशीचा होता. त्या घराच्या मालकिणीने सकाळपासून तुळशीला स्पर्श केला नव्हता. तिला पाणीही घातले नव्हते, कारण तिने आपल्या पूर्वजांकडून ऐकले होते की एकादशीला तुळशीला विश्रांती द्यावी लागते. ती केवळ लांबूनच तुळशीला नमस्कार करून विष्णू सहस्रनामाचा जप करत होती. यमदूत त्या घरात प्रवेश करू शकले नाहीत. यमराजांनी विचारले, असे का? तेव्हा चित्रगुप्ताने उत्तर दिले, हे यमराजा, या स्त्रीने आज विष्णूच्या लाडकीची म्हणजेच तुळशीची विटंबना टाळली आहे. तिने तिच्या तपाचा सन्मान केला आहे. जिथे तुळशीच्या व्रताचा सन्मान होतो तिथे साक्षात विष्णूचे सुदर्शन चक्र रक्षण करते. तिथे अकाल मृत्यूला थारा नसतो. बघा श्रोतेहो, किती महान ही तुळस आणि किती थोर हा एकादशीचा नियम. तुळशीच्या मनात विष्णूबद्दल असलेली ही ओढ इतकी प्रचंड असते की एकदा प्रत्यक्ष इंद्रदेवाने सुद्धा तुळशीची परीक्षा घेण्याचे ठरवले. इंद्राने विचार केला की ही केवळ एक वनस्पती तर आहे, हिला तहान कशी लागणार नाही. इंद्राने त्या दिवशी कडक ऊन पाडले. पृथ्वी तापू लागली, पक्षी पाण्यासाठी व्याकुळ झाले. पण तुळस माता आपल्या जागेवर अढाळ उभी होती. तिची पाने थोडी कोमेजली होती, पण तिच्यातून येणारा सुवास अधिकच वाढला होता. इंद्राने पावसाचा एक थेंबही पडू दिला नाही, पण विष्णूच्या कृपेने तुळशीच्या मुळांमध्ये अमृत वाहू लागले. संतांनी म्हटले आहे की जो भक्त एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही त्याला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळते, कारण तो एका महायज्ञात सहकार्य करत असतो. श्रोतेहो, शास्त्रात असेही म्हटले आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पाने तोडणे म्हणजे साक्षात विष्णूच्या हृदयाला जखम करण्यासारखे आहे. एका कथेनुसार एका राजाने गर्वाने एकादशीच्या दिवशी तुळशीची मंजिरी तोडली. त्याला वाटले की मी राजा आहे, मला कोणते नियम लागू होतात. पण त्याच क्षणी त्याच्या राज्यातील सुखशांती नष्ट झाली. त्याला साक्षात्कार झाला की निसर्गाच्या आणि भक्तीच्या नियमांपुढे राजाही रंक असतो. तुळस ही वृंदावन आहे. वृंदावन म्हणजे जिथे केवळ भक्तीचा सुवास येतो. एकादशीला जेव्हा आपण तिला पाणी घालत नाही तेव्हा आपण हे मान्य करतो की ही सृष्टी केवळ आपल्या अन्नावर किंवा पाण्यावर चालत नाही, तर ती एका अदृश्य शक्तीच्या बळावर आणि नियमावर चालते. विचार करा श्रोतेहो, त्या तप्त उन्हात किंवा कडक थंडीतही तुळस आपली साथ सोडत नाही. मग आपण तिचे छोटेसे नियम पाळू शकत नाही का? एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुळशीजवळ दिवा लावता तेव्हा तिला सांगा, हे माते, आज तू तुझ्या स्वामींच्या ध्यानात आहेस, म्हणून मी तुला पाण्याचा स्पर्श केला नाही. तुझे हे व्रत माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी देवो. जेव्हा एखादा भक्त असे भावपूर्ण उद्गार काढतो
तेव्हा तुळशीच्या मंजिरीतून एक दिव्य तेज बाहेर पडते, जे त्या घराभोवती एक संरक्षक कवच निर्माण करते. काही लोक विचारतात, महाराज, मग झाड वाळून गेले तर? त्यावर शास्त्र असे सांगते की श्रद्धेमध्ये इतकी शक्ती असते की एका दिवसाच्या उपवासाने तुळस कधीही वाळत नाही. उलट ती अधिक टवटवीत होते, कारण तिचे पोषण पाण्याने नाही तर विष्णूच्या चैतन्याने होत असते. ती स्वतः एक महान तपस्विनी आहे. ती जगाला शिकवते की भगवंतासाठी थोडा त्याग कसा करावा. ती आपल्याला संदेश देते की जर मी एक वनस्पती असूनही माझ्या प्रभूसाठी उपवास करू शकते, तर तुम्ही मानव असून का करू शकत नाही? श्रोतेहो, कथा संपवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हा एकादशीचा नियम म्हणजे निसर्ग आणि देव यांच्यातील एक करार आहे. ज्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालत नाही, त्या दिवशी आपण आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवण्यास शिकतो. आपल्या मनात असलेला मोह आपण त्या दिवशी त्यागला पाहिजे. जसे तुळस पाण्याचा मोह त्यागते, तसा आपण विकारांचा मोह त्यागला पाहिजे. एकदा हे तत्व अंगी बांधले की मग जीवनात दुःख उरत नाही. अशी ही तुळशीची आणि एकादशीची महती आहे. जे श्रोते ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतात आणि या नियमाचे पालन करतात, त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करते. त्यांच्या मुलाबाळांना चांगली बुद्धी मिळते आणि घरातील कटकटी संपून जातात. कारण जिथे भक्तीचा आदर होतो, तिथेच ईश्वराचा निवास असतो. तुळस ही केवळ एक कुंडीतलं रोप नाही, ती तुमच्या घराची रक्षक आहे. ती तुमची माऊली आहे. तिच्या व्रताचा महिमा अगाध आहे. तिची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच त्या जगन्यंत्या विष्णूच्या चरणी प्रार्थना. अशा प्रकारे तुळस मातेच्या या दिव्य कथेचा समारोप झाला. त्या ब्राह्मण भक्तानेही मग दर एकादशीला हे नियम पाळले आणि त्याचं जीवन धन्य झाले. तुम्हीही या कथेतील बोध घ्या आणि आपल्या संस्कृतीतील या महान परंपरांचा आदर करा. साक्षात श्री हरी नारायण आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगदंब जगदंब.